या ठिकाणी पहिली गोष्ट या वचनामध्ये आम्हाला दिसतं की ते म्हणजे की दृष्टांत, विजन। आज मी बऱ्याच वेळेस एक गोष्ट मी स्वतःच्या जीवनामध्ये मी बघत असतो आणि ते म्हणजे की देवाविषयीचं सिरियसनेस। आम्हाला देवाविषयीचं सिरियसनेस आहे का? मला सिरियसनेस आहे का? मी कधी सिरियस होतो ज्यावेळेस मला एखादी गोष्ट मला देवाकडून पाहिजे आहे, त्यावेळेस मी सिरियस होतो। आणि ज्यावेळेस मला ती गोष्ट जर नको असेल तर मी सिरियस नसतो, मी माझ्या इच्छेप्रमाणे मी चालत असतो। आम्हाला आमचा जो देव जो आहे तो देव कुठं आहे हे आम्हाला बघायचं। कुठं आहे आमचा देव? आमचा देव हा कुठल्या मंदिरामध्ये नाही आहे, हा आमचा देव कुठल्या फोटोमध्ये नाही आहे, आमचा देव कोणत्या व्यक्तीमध्ये नाही आहे। तर आमचा देव जो आहे त्याचं सिंहासन कुठं आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की यशायाला दिसलं की ते म्हणजे त्याचं सिंहासन जे आहे ते उंचावर आहे। यशया याचा 6वा अध्याय आपण काढूया। बरेच वेळेस आपण यशया याच्या 6व्या अध्यायावर वेगवेगळे बरेचसे वचनं किंवा संदेश आपण ऐकलेले आहेत त्याच्यावर। आज प्रभू आम्हाला काय सांगू इच्छित आहे हे आपण या ठिकाणी आपण बघायचा आपण प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी आपण यावेळेस आपल्या स्वतःला आपण तयार करूया आणि हे वचन आपण वाचूया आणि त्या वचनातून आपण काही गोष्टी आपण या ठिकाणी आपण शिकूया। या ठिकाणी यशया याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन या ठिकाणी असं म्हणतं, उज्या राजा मेला त्या वर्षी प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिले। या ठिकाणी पहिली गोष्ट या वचनामध्ये आम्हाला दिसतं की ते म्हणजे की दृष्टांत, विजन। आज मी बऱ्याच वेळेस एक गोष्ट मी स्वतःच्या जीवनामध्ये मी बघत असतो आणि ते म्हणजे की देवाविषयीचं सिरियसनेस। आम्हाला देवाविषयीचं सिरियसनेस आहे का? मला सिरियसनेस आहे का? मी कधी सिरियस होतो ज्यावेळेस मला एखादी गोष्ट मला देवाकडून पाहिजे आहे, त्यावेळेस मी सिरियस होतो। आणि ज्यावेळेस मला ती गोष्ट जर नको असेल तर मी सिरियस नसतो, मी माझ्या इच्छेप्रमाणे मी चालत असतो। आम्हाला आमचा जो देव जो आहे तो देव कुठं आहे हे आम्हाला बघायचं। कुठं आहे आमचा देव? आमचा देव हा कुठल्या मंदिरामध्ये नाही आहे, हा आमचा देव कुठल्या फोटोमध्ये नाही आहे, आमचा देव कोणत्या व्यक्तीमध्ये नाही आहे। तर आमचा देव जो आहे त्याचं सिंहासन कुठं आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की यशयाला दिसलं की ते म्हणजे त्याचं सिंहासन जे आहे ते उंचावर आहे, तो सिंहासनारूढ आहे। आणि ज्यावेळेस आम्ही सिंहासन आम्ही बघतो तर त्या सिंहासनामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ते म्हणजे की सिंहासन कोणाला दिलं जातं। सिंहासनावर कोणीही बसू शकत नाही। पण ज्यावेळेस आम्ही आमच्या देवाकडे ज्यावेळेस आम्ही बघतो तर आमचा जो देव जो आहे तो देव या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रभूला उंच आणि उंचावलेल्या अशा सिंहासनावर बसलेले मी पाहिलेले। आम्हाला हे बघायचं आहे की आमचा देव कुठे आहे, आमचा देव कुठं आहे। का बघायचं आहे? स्तोत्रसंहिता याचा 42 अध्याय आपण या ठिकाणी काढूया।
तुझा देव कोठे आहे असे मला बोलून माझे शत्रू तरवारीने माझ्या हाडात भोकसल्याप्रमाणे सारा दिवस माझी निंदा करतात। या ठिकाणी ते काय म्हणत आहेत की तुझा देव कुठं आहे। आज हा जो प्रश्न जो आहे, हा प्रश्न बऱ्याच वेळेस आमच्या मनामध्ये येतो, लोकांनी विचारण्यापेक्षा आमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेस येतो, ज्यावेळेस आम्ही समस्येतून चाललेला असतो, अडचणीमधून चाललेला असतो, आणि ज्यावेळेस आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, त्यावेळेस असं वाटतं की देवा कुठे आहेस तू, देवा तू काय करत आहेस, माझी ही परिस्थिती आहे, मला याच्यातून बाहेर काढायला कोणी नाही आहे। आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये होत असते, त्यावेळेस आम्हाला माहित नसतं की आमचा देव कुठं आहे। कारण हे कधी आम्हाला समजणार आहे की ज्यावेळेस आम्ही आमचा देव जो आहे तो कुठं आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी तो प्रत्येक वेळेस या ठिकाणी एकच गोष्ट दोनदा तो यामध्ये म्हणत आहे की ते म्हणत आहेत की याचा देव कुठं आहे, याचा देव कुठं आहे। आमचा देव दिसत नाही आहे, आमचा देव दिसत नाही। आम्ही लोकांना देव दाखवू शकतो, आज लोक देव दाखवतात, हा आमचा देव आहे, हा आमचा देव आहे, हा ह्या देवाचं हे नाव आहे, ह्या देवाचं हे नाव आहे, ह्या देवाचं नाव आहे, आम्ही त्या ठिकाणी बघतो की आम्ही दाखवू शकतो, पण हा जो देव जो आहे ना, हा देव दिसत नाही। मग आहे काय तो? जर दिसत नाही आहे तर तो आहे का? तर आहे। कधी आम्हाला समजणार आहे? तर या ठिकाणी आम्हाला दिसतं की प्रेझेन्स, देवाची उपस्थिती, ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तिथं काय झालं की उंबऱ्याचे पाय हल्ले म्हटलेलं आहे। ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं की प्रत्येक गोष्ट हलवली जाते। आज आम्हाला सुद्धा देव हलवतो, ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते किंवा देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायचं असतं त्यावेळेस देव तो आम्हाला हलवतो। आणि मग तो त्याचे हलवण्याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे असतात। आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात। कधी आमच्यामध्ये दुःख येतं, संकट येतं, आजार येतं, सगळ्या गोष्टी येतात ज्याच्यामध्ये आम्ही हलतो। देव हलवतो आणि सांगतो की ते म्हणजे की मी आहे, माझी उपस्थिती आहे। या ठिकाणी यशानं आपल्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघितलं, काय बघितलं की वरच्या बाजूला सराफिम उभे आहेत। आम्हाला हे जे सराफिम आहे ना, हे सराफिम आम्हाला दिसणं गरजेचं आहे, किंवा देवाची उपस्थिती ही दिसणं खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। 1993 मध्ये पुण्यामध्ये एक युथ कॅम्प होता, आणि युथ कॅम्पचा माझ्या मते दुसरा किंवा तिसरा दिवस होता। एवढं हेवी अनाइंटिंग होतं त्या ठिकाणी की काय विचारायला नको, आणि देवाचं सानिध्य एवढं जबरदस्त दिसत होतं की त्या ह्याच्यामध्ये मी बघत होतो की त्या स्टेजवर खूप मोठे, म्हणजे नाही म्हटलं तरी कमीत कमी एक 30 फुटाचे 2 काळे त्या ठिकाणी दूत त्या ठिकाणी उभारले होते। आणि ज्यावेळेस त्या स्टेजवर ते काळे दूत त्या ठिकाणी उभारले होते आणि प्रार्थना तर म्हणजे सगळेजण प्रार्थनेमध्ये, प्रार्थनेचं सामर्थ्य त्या ठिकाणी कार्य करत होतं। मी प्रार्थना करत होतो आणि देवाला एकच सांगत होतो, देवा हे काय आहे, हे शैतानाचे दूत इथं काय करायला आले, स्टेजवर काय करायला आलेले, देवा तू काय करत नाहीस याच्यासाठी। आणि ज्यावेळेस मी ती प्रार्थना करत होतो मला त्या ठिकाणी ते स्टेजवर ते जे 2 दूत जे आहेत ते दोन्ही दूत तिथं गायब झाले, आणि त्या ठिकाणी 2 मोठे दूत त्या ठिकाणी आले। मी आता तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर ती चित्र अजून सुद्धा मला दिसत आहे। ज्यावेळेस ते दिसले मला त्या ठिकाणी, त्यांचं जे सामर्थ्य जे होतं ते सामर्थ्य इतकं होतं की काय विचारायला नको। आणि त्या सामर्थ्यामध्ये ती संपूर्ण जी जागा जो आहे, तो पूर्ण जो हॉल जो आहे, तिथं एक सुद्धा असा व्यक्ती नव्हता की तो देवाच्या उपस्थितीमध्ये गेला नव्हता। पूर्ण उपस्थितीमध्ये ती जागा जी ती आहे ती हलत होती। देवाचं सामर्थ्य
इतक्या जोरानं त्या ठिकाणी कार्य करत होतं. मी तसला अनुभव मी परत आजपर्यंत मी कधी घेतलेला नाही. ज्या वेळेस देवाचे दूत त्या ठिकाणी उपस्थित होतात त्यावेळेस त्या ठिकाणी देवाचं कार्य अद्भुत रीतीनं व्हायला सुरुवात होतं. ज्यावेळेस ते सेशन झालं, ते सेशन झाल्यानंतर मला 2 मिनिटं असं वाटलं की हा माझा भ्रम आहे का हे खरोखर आहे. आणि त्याची पडताळणी करण्यासाठी मी जे देवाचे सेवक होते की जे त्या ठिकाणी प्रीच करत होते आणि प्रार्थना करत होते आमच्यासाठी, ते सिंगापूरचे पास्टर होते. आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि मी म्हटलं की पास्टर, की मी असं स्टेजवर ही गोष्ट मी बघितली. आणि ते हसले माझ्याकडे बघून. मी म्हटलं हे काय होतं, हे बरोबर आहे का चुकीचं आहे का, हा माझा भ्रम आहे. तर ते म्हटले नाही, तू जे काय बघितलेलंस ते बरोबर आहे, कारण जे तू बघत होतास ते मी सुद्धा बघत होतो. मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते, देवाचं सामर्थ्य ज्यावेळेस उतरतं त्या ठिकाणी, त्यावेळेस देवाचं कार्य होण्याला सुरुवात होते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये देवाची उपस्थिती पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला देवाची उपस्थिती बघायची आहे. कुठं बघायची आहे? आता ह्या ठिकाणी आपण बघूया की इथं आपल्याला दिसतं की त्यानं कुठं बघितलं. त्यानं हा जो दृष्टांत जो आहे तो दृष्टांत कुठं बघितला. या ठिकाणी आपल्याला दिसतं, इथं वचन असं म्हणतं की ते म्हणजे मंदिर, त्या मंदिरामध्ये त्यानं ते दृष्टांत तो बघितलेला आहे. या ठिकाणी 2 गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत. एका बाजूला उज्जय आहे आणि दुसऱ्या बाजूला देव आहे. एका ठिकाणी एकाचं राज्य त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि एक राज्य त्या ठिकाणी येत आहे. आमच्या जीवनामध्ये एक राज्य गेलं पाहिजे आणि एक राज्य आलं पाहिजे. तर हे राज्य कधी जाणार आहे आणि दुसरं राज्य कधी येणार आहे? जोपर्यंत ते मरणार नाही आहे तोपर्यंत नवीन गोष्ट येणार नाही. आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवायचं की जोपर्यंत जुन्या गोष्टी आमच्या जीवनातून जात नाही तोपर्यंत नवीनची आशा आम्ही कधीच धरली नाही पाहिजे.